अरे बाबा मी तेच सांगते, चालू दे. आदित्यजी आज ते नाही लावत. चेंबूर फेस्टिवल अनेकदा आलेलो आहे मी गेल्या काही वर्षांमध्ये. आपण पाहता सगळं चेंबूर उतरतं आणि खूप सुंदर प्रकारे सगळेच तुम्ही कल्चर पाहता, संस्कृती पाहता, आर्ट्स पाहता, स्पोर्ट्स पाहता. एक पूर्ण ह्या परिसरासाठी चांगलं फेस्टिवल ऑर्गनाईज करतात. गेल्या 2 वर्षांपासून हे चेंबूर फेस्टिवल आयोजित नव्हतं झालं, परंतु त्याच्या 2-3 वर्ष आधी मी आलेलो, 2015 मध्ये मी आलेलो. मला वाटतं आता ते सगळे आयोजकांवर आहे, पण चांगलं होता ठाकरेंचा, परंतु आता तो शिंदेच्या गोटामध्ये गेलेला. राजकारण कुठे इथे करतात. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये एक एफटीन फाईल झाले, त्यामुळे अनेक नेते आहेत. काल महिला याच्यात आपण पाहिलं की आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती ह्या सगळ्या बंधुबाबांची. त्यांचे बंधुभक्त आणि बंधुबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पोलिसांच्या कारवाईच्या माध्यमातून जे काही आपण पाहतोय, जे काही प्रकार समोर येत आहेत, भयानक प्रकार आहेत. कधी महाराष्ट्रात आपण असं ऐकलं नव्हतं असे प्रकार यायला लागलेले आहेत. मग त्यांचे वैयक्तिक प्रकार आणि दरवाजाच्या आडचे प्रकार वेगळे, आणि दुसरे हे जे काही रेडेबिडे सगळे प्रकार चालू आहेत, एवढे भयानक प्रकार कधी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा काही गोष्टी ऐकल्या नव्हत्या. आणि त्याच्या आडून राजकारण होत आहे, हे भयानक आहे. मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत, त्या सगळ्यांनी राजीनामा देणे गरजेचं आहे. मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे. टार्गेट झालेले मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलेले होते आणि दीपक केसरकरांच्या माध्यमातून गेले, त्यांनी पूजाविधी देखील घातलेली होती. पण ह्याच सरकारचे खरे कॅप्टन कोण आहेत हे समोर आलेलं आहे. आणि ह्या पूजा असतील, जे काही बाकीचे कर्मकांड करायला लावले, जे काही करायला लावलं, हे एवढं भयानक होतं. आणि जे काही आम्ही सातत्याने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो, काय काय कुठे कुठे काय केलेलं आहे, आपण पण अनेक गोष्टी ऐकून आहात. हेच मी सांगत आहे की ह्याच्यावर कारवाई तर झाली, पण मंत्रिमंडळात जे लोक आहेत, जे बसलेत निर्लज्जपणे आता, त्यांचा राजीनामा देखील तेवढंच घेणं गरजेचं आहे. मोठा प्रकार घडला आहे तो म्हणजे निवडणुकी दरम्यान मंत्र्यांमध्ये हमरीतुमरी झालेली आहे. जे पालकमंत्री त्यांना मारण्यात आले. मला वाटतं जे स्वतः लोकशाही मारायला निघाले होते तेच आता आरोप करतात की लोकशाहीचा गळा घातला जातो. मुद्दा असा आहे की हे सगळं जे काही सर्कस चालू आहे, कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रात थांबली पाहिजे. आणि आपण पाहिलं असेल, जे स्वतः गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत, चिन्ह चोर आहेत, ते आता उलट्या बोंबा मारत आहेत. हे सगळे तर मजेशीर गोष्ट झालेली आहे. मजेची गोष्ट जरी बाजूला सोडली तरी आपल्या लोकशाहीवर खूप मोठे प्रश्न उपस्थित करणारी. नाही, मुळात जे लोकांनी पक्ष चोरलेला आहे, मुळात जे निर्लज्ज आहेत, गद्दार आहेत, ते दुसऱ्यांवर आरोप लावतात. जरी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला, पण त्यांच्या पत्रात असा उल्लेख आहे की माझ्या वैयक्तिक कारणास्तव मी राजीनामा दिला. त्या एक व्यक्ती आहेत, 9 मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यांच्याबद्दल काय, उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल काय. परंतु या सगळ्यांना सहारोपी करणं गरजेचं आहे. बघा, सहारोपी हे वेगळं, चौकशीसाठी त्यांनी पदावरनं तरी राजीनामा दिला पाहिजे. परंतु या सगळ्यांनी जी एसआयटी नेमली आहे त्यावरती आपला विश्वास आहे की अशा अनेक एसआयटी नेमल्या जातात. आता एसआयटी कुठच्या हेतूने नेमली आहे, नुसतं ह्या लोकांवर ताबा प्राप्त करण्यासाठी, कंट्रोल नियंत्रण आणण्यासाठी, की खरोखर कारवाई करण्यासाठी, हे कारवाईवरनं कळेल. आता अधिवेशनाचे अजून 3 दिवस उरलेत, आपण कशा प्रकारे आपल्या पक्षाकडून आता भूमिका मांडणार. 3 दिवस आहेत, थांबा. फेस्टिवल में यहाँ आए हैं, किस तरीके से उत्साह है, क्योंकि हर साल के फेस्टिवल में क्या करें. चेंबूर फेस्टिवल में पिछले कई सालों में 2-3 बार आ चुका हूं. बहुत ही अच्छा फेस्टिवल है. पूरे परिसर के सारे नागरिकों के लिए एक अपनी संस्कृति दिखाने के लिए, कला दिखाने के लिए, टैलेंट जो है वो दिखाने के लिए एक अच्छा अवसर है. और सभी आयोजकों का मैं धन्यवाद कहना चाहता हूँ. महाराष्ट्र में एफटीन फाइल्स करके एक वीडियो वायरल हो रहा है, उसमें रूपाली चाकणकर का भी जिस तरीके से नाम है, कल उन्होंने राजीनामा दिया है. महाराष्ट्र की कभी भी संस्कृति ऐसी नहीं थी जिसे गिरी हुई ये भोंदू बाबा के माध्यम से आई है सामने. ये महाराष्ट्र की नहीं बल्कि कई जो राजनेता है, जिनको राजकीय कुछ हेतु से कुछ प्राप्त करना है, वही ऐसे रास्ते पे लग जाते हैं. इतनी बिगड़ी हुई राजकीय संस्कृति कभी मैंने पहले ना देखी थी, ना इस राज्य ने देखी. सर, मोहन भागवत से एक बयान आया है, उन्होंने ऐसे कहा है कि जो टेंशन भी शुरू है बाहर वॉर की सिचुएशन में, ये सब जो है सिर्फ इंडिया ही सॉल्व कर सकता है, इंडिया इसमें ही. मुझे लगता है मोहन भागवत साहब भी यही चाहते हैं कि प्रधानमंत्री कुछ बोले. पिछले 30-40 दिनों से प्रधानमंत्री महोदय बोल रहे ही नहीं है. पहले तो सीज फायर किसने करवाया, इस पे नहीं बोले हैं. अब अगर अभी भी आप देखें तो उसमें भी जो युद्ध चल रहा है उस पर कुछ बोले नहीं है. जो परिस्थिति, फिर वो आर्थिक हो या राजनीतिक हो या जियोपॉलिटिकल हो, सामने आ रही है, उस पर कुछ बोल रहे नहीं है. पहली बार हम देख रहे हैं कि प्रधानमंत्री कुछ बोल ही नहीं रहे.
तो इस मौन व्रत को तोड़ने के लिए मुझे लगता है कि सरसंघ चालक जी भी प्रयत्न कर रहे हैं। सर वेस्ट ममता बंगाल में बनर्जी किस तरीके- कह रही कि खुद भाजपा वाले खुद उसको बिल्कुल, है और चुनाव आयोग ये भाजपा के कार्यालय से ही काम करता है, उन्हीं के दफ्तर से ही काम करता है। ये वेस्ट बंगाल में अभी देख रहे हैं हम, क्योंकि जैसे उन्होंने पुलिस की बदलियां की है, आईएएस अधिकारियों की बदली की है, कि वो राष्ट्रपति शासन चल रहा है वहाँ। ये कौन सी मस्ती दिखा रहे हैं चुनाव आयोग? उनपे तो हम सारे लोग नो कॉन्फिडेंस मोशन लाना चाहते हैं, और ऐसे ही अगर वो चले तो नॉर्थ कोरिया बन जाएगा हमारा देश। सर पेट्रोल के प्राइसेस जो है कहीं ना कहीं ₹2 प्रीमियम जो पेट्रोल ₹2 बढ़ गया है, कहीं ना कहीं अब ऐसा भी है पेट्रोल डीजल भी जो नॉर्मल पेट्रोल और डीजल के प्राइस भाजपा सरकार ये जो चुनाव है उसके बाद कितने बढ़ाएंगे, आपको अभी तो कोई उसकी सीमा भी नहीं पता चलेगी। $93 क्रॉस हो चुका है। 100 पार अब की बार।